पण राष्ट्रवादी बरोबर घेऊन इथं हे महापालिका लढवणार पुन्हा देवेंद्रजी या शहरामध्ये जसं मागे ते म्हणत होते पिंपरी चिंचवड हे माझं दत्तक शहर आहे तसं पुन्हा वेळ येणार का? राष्ट्रवादीला अजित पवारांकडे तुम्ही सपोर्ट करणार? देवेंद्रजी पर्व हे महाराष्ट्रातच नव्हे तर इतर राज्यात पण चालू आहे. बऱ्याच जागी आता तुम्ही मागच्या कालांतर बघितलं त्यांच्याकडे प्रभारी म्हणून जबाबदाऱ्या होत्या आणि तिथं त्यांनी भाजपची सत्ता आणली, सत्ता आणण्यासाठीच प्रयत्न केले. तर प्रत्येक कार्यकर्ता देवेंद्रजी बरोबर त्यांचं पर्व हे अखंडित चालू ठेवण्यासाठी कार्यरत राहणार, कार्यकर्ता पण पदाधिकारी पण. आणि एकंदरीत इथून मागच्या केंद्रीय सरकार तुम्ही बघितलं असेल तर कधी महाराष्ट्रामध्ये किंवा पश्चिम भागाकडं पंतप्रधान पदाची धुरा आली नव्हती. जे काय होतं साऊथ साईडला होतं किंवा उत्तर साईडला होते जे काही सरकार होते त्यांनी कधी इकडे महाराष्ट्राकडे बघितलंच नाही. तर देवेंद्रजींकडे बघण्याचा दृष्टिकोन महाराष्ट्रातील जनतेच्या पदाधिकाऱ्यांचा तोच आहे की हाच एक नेता महाराष्ट्राला न्याय देऊ शकतो केंद्रस्थानी पदाचा, पंतप्रधान पदाचा केंद्रस्थानी. ह्याच एक नेत्याकडे आता बघितलं जातं आणि त्यांचा तो पर्व सतत चालू ठेवण्यासाठी आम्ही कार्यरत आहोत. आणि राष्ट्रासाठी, हिंदुत्वासाठी जे जे यायला तयार आहेत त्यांना घेऊन त्यांची करण्याची जबाबदारी आहे. त्यांनी मागं पण एकदा वक्तव्य केलं की दादा पण थोड्या दिवसामध्ये पूर्ण भव्य होतील, भाजपमध्ये येतील, नवे भव्य होतील. जो राष्ट्रासाठी काम करतो तो आपला आहे, मग तो वेगळ्या पक्षाचा असो किंवा काय असो, पण राष्ट्रासाठी काम करतो. जनता